तर नमस्कार मित्रांनो, मी आकाश भाटकर काम करतो. आता याच्या पुढचं तर मला काय बोलता नाही येणार, कारण मी माझ्या घरी आलोय आणि घरी आल्यावरती हा माझा पहिला ब्लॉग आहे. आणि आज आम्ही जातोय आमच्या देवीच्या देवळात. तसं साइन ऑफ नंतर मी पहिला देवळात जाऊन येतो. आणि आता 10:30 वाजलेत. तर आम्ही निघू आता. आणि जेव्हा शिपवरून निघत होतो तेव्हा मला सगळेजण म्हणत होते की आता तू शिपवरचं तर दाखवलंस, पण आता घरी जाऊन तू कसले व्हिडिओ बनवणार, काय दाखवणार. तर आमच्या कोकणात भरपूर काय काय आहे बघण्यासारखं, तेच मी तुम्हाला दाखवेन. आणि आता आम्ही निघतोय आणि ओजस आणि मी जातोय. तर आता एक बरं आहे की कॅमेरा वगैरे पकडायचं काय टेन्शन नाही, आता इथे भरपूर कॅमेरामन आहेत. आणि आराध्य पण येणार होता, पण त्याची आज शाळा आहे त्याच्यामुळे तो नाही आला. तर चला आम्ही निघतो आता. चल, पाऊस पण चालू झालाय रे बारीक. चला निघूया आता हळूहळू. बरेच दिवसांनी गाडी घेतले हातात, खूप दिवसांनी चालवतोय. जाऊया मग हळूहळूच. तसं मंदिर आमच्या घरापासून जवळच आहे, पण निघताना थोडा पाऊस होता म्हणून ही मोठी गाडी घेतली. आणि आजूबाजूला इथे वातावरण बघा किती मस्त झालंय पावसामुळे. आणि तुम्हाला आजूबाजूला सगळी आंब्याचीच झाडं दिसतील इथे. आणि म्हणून आमच्या गावाचं नाव पण आंबेशेतच आहे. आणि पावसात तर एकदम वातावरण एकदम मस्तच होतं. आम्ही आता मंदिराजवळ आलोय. गाडी इथे बाहेरच लावतो. इथे कातळावरती पाणी साचलंय ठिकठिकाणी. आणि तशी गाडी येते आतमध्ये, पण इथे आतमध्ये शेतीचं काम चालू आहे त्याच्यामुळे गाडी आत नाही आणू शकत. नवलाई पावणे आणि महापुरुष असं हे रत्नागिरीतलं सुप्रसिद्ध देवस्थान आहे. आणि हे आमचं ग्रामदैवत आहे. आणि इथून डाव्या साईडने आतमध्ये गेल्यावरती हे जाकादेवीचं देवस्थान आहे. आणि हे एकदम जागरूक देवस्थान आहे आणि अतिशय जुन्या काळातलं मंदिर आहे. मंदिराची रचना बघून तुमच्या लक्षात आलंच असेल. मंदिराची कौलं, हे लाकडी खांब, मंदिराच्या भिंती आणि आतमध्ये आला की कायम थंडावत जाणवतो आणि चेहऱ्यावरती एक वेगळीच प्रसन्नता येते.
मी लहानपणापासून या मंदिरामध्ये येतोय, तेव्हा जसं मंदिर होतं तसंच आहे आता पण. आणि एवढी वर्ष झाली, एवढं जुनं मंदिर असून पण देवीच्या चेहऱ्यावरचं तेज बघा. आणि मंदिर जेवढं सुंदर आहे तेवढा सुंदर हा आजूबाजूचा परिसर आहे. आणि पावसाळ्यात तर सुंदरता अजूनच खुलून येते. आणि बाहेर पूर्ण कातळ आहे आणि जिथे जिथे जमीन आहे तिथे शेती केली जाते. तर असं आहे आमचं नवलाई पावणाई जाकादेवीचं मंदिर. आय होप तुम्हाला तर आवडलंच असेल. आणि आता इथे पूर्ण शांतता वाटते, पण शिमग्यात आणि नवरात्रीला इथे पूर्ण गजबजाट असतो, उत्सव असतो मोठा. आणि इथे कुठलं पण शुभकार्य असेल गावातलं कोणाचं तर इथे आशीर्वाद घेऊनच पुढे जातात. आणि मी पण जॉईनिंगच्या वेळी आणि सायनअपच्या वेळी इथूनच आशीर्वाद घेऊन जातो. आणि आता आमचं दर्शन वगैरे झालं आहे आणि आता आम्ही जातो. आणि घरी जाताना वाटेवरच एक धबधबा आहे, तो पण तुम्हाला दाखवून जातो. चला इथून आता निघतो आम्ही आणि मगाशी बोललो तो धबधबा दाखवतो. इथून जवळच आहे, 2 मिनिटावर आहे. तर हे बघा, इथे हे मंदिर आहे आणि मंदिराच्या इथे मागेच आपला धबधबा आहे. तर ही बघा, आतमध्ये जायला ही अशी पायवाट आहे, थोडंसं चालायला लागतं. आता पावसामुळे रान वगैरे वाढलंय खूप. इथून पाणी पण वाहतंय बघा. हे जाऊन खाली धबधब्यालाच मिळतं हे पाणी. चौकात चल रे, पाय बी सरेला. आत्ताच पाऊस पडून गेलाय त्याच्यामुळे जरा जास्त झालं हे पाणी, नाहीतर एवढं नसतं. तर झाडी पण इथे खूप वाढले. आम्ही इथे रस्ता काढत काढत जातोय. तसं ह्या वाटेने जास्त सहसा कोण येत नाही. आणि दुसरीकडून गावातून जाताना पण गावातून पण एक वाट आहे धबधब्याजवळ जायला, पण आम्हाला घरी जाताना हे जवळ आहे म्हणून मी इथून आलोय. वजच बघा, पूर्ण रानातून वाट काढून येतोय. अरे याच्यात अडकायला झालं. दोन मिनिटाचा रस्ता बोललो होतो मी, पण हे रान वगैरे भरपूर वाढलंय त्याच्यामुळे जरा टाइम लागतोय. आणि काय काय याच्यात खासकुलीची पण पानं आहेत त्याच्यामुळे थोडी थोडी खास पण सुटायला लागली. हा बघा, इथे आता थोडा थोडा धबधबा आपल्याला दिसायला लागला आहे, पण जवळच आलोय. आवाज पण तुम्हाला येतच असेल ऐकायला. सावकाश उतर रे इकडनं. हो जा, तिथून सावकाश जा. तर हे बघा, ऍक्च्युली इथे 2 धबधबे आहेत. हा इथे हा मोठा धबधबा आहे आणि हा इथे एक धबधबा आहे. आणि हा पूल आता हल्लीच बनवलेला आहे, आधी ते पूल वगैरे काय नव्हता. आता मुलं इथे पोहत आहेत, पण इथे जाऊया पुलावरती.
आता मी धबधब्याच्या एकदम जवळ आलोय आणि ते पाणी जोरात आपटतंय, त्याच्यामुळे वाऱ्यामुळे असं स्प्रे सारखं तोंडावरती पाणी उडतंय. तरी बघा ही गावातून इथून यायला ही वाट आहे, पण ती आम्हाला लांब पडली असती म्हणून आम्ही इथून जंगलाच्या वाटेने आलो. ते कुठले रे तुम्ही? शांतीनगर. सांभाळून पहा, इथून डायरेक्ट खाली गेलात की टाटा बाय बाय फिनिश. तर हा धबधबा बघून तुम्हाला पण इथे पोहायला यायचा मोह होईल, पण इथे अजिबात येऊ नका, कारण हा खूप रिस्की धबधबा आहे. म्हणजे हा माझ्या मागे जो वरचा धबधबा बघताय तो एवढा रिस्की नाही आहे, पण हा जो खालचा दुसरा धबधबा आहे तो खूप रिस्की आहे. पाण्याचा प्रवाह कधी पण वाढतो अचानक, आणि तुम्ही न्यूजमध्ये वगैरे बघताच काय काय चाललंय. तर इथे आलात तर नुसते फोटो वगैरे काढा, निसर्गाचा आनंद घ्या, पोहायच्या वगैरे भानगडीत पडू नका. आणि हा माझा गावातला पहिला व्लॉग आहे. ट्रिपवरच्या व्हिडिओंना तर तुम्ही खूप प्रेम दिलात, आणि आय होप तुम्ही माझ्या गावाकडच्या व्हिडिओना पण तेवढंच प्रेम द्याल. आणि बाकी आता जातो मी जंगलातून आता या वाट काढत. बाकी भेटू मग आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.